प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्याध्यक्ष कोण होईल हा निर्णय घेण्याचा अधिकार त्या राजकीय पक्षाला असतो। त्यामुळे दुसऱ्या राजकीय पक्षाचे कार्याध्यक्ष कोण होतील याच्यावरती विशेष काही टिप्पणी करण्याची आवश्यकता मला वाटत नाही। परंतु उद्धव ठाकरे ज्या वेळेला शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले त्याच्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, नारायण राणे साहेबांनी शिवसेना सोडली आणि 2022 मध्ये तर अख्खी शिवसेना या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना बाजूला केलं आणि त्यामुळे इतकं कर्तृत्ववान अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं होतं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आता आपण जे म्हणालात ते जर झालं तर याच गोष्टीची उत्सुकता आहे की नवीन कार्याध्यक्षांची ते किती कर्तृत्ववान असतील, त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त कर्तृत्ववान असतील का याची उत्सुकता महाराष्ट्राला जरूर असेल। हे बघा, गोरेगाव ईस्टला जो व्हेन्यू आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे एक्झिबिशन्स होत असतात आणि त्या ठिकाणी कॉन्सर्टचं आयोजन केलं गेलं होतं। परंतु कॉन्सर्टच्या आयोजनाच्या बॅकड्रॉपमध्ये जर कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीने ड्रग पेडलिंग केलं असेल आणि त्या ड्रगच्या कन्झम्पशन आणि ओव्हरडोजमुळे 2 युवकांचा मृत्यूही झालेला आहे, ही अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे। पोलिसांनी याच्यामध्ये सक्त अशा प्रकारची कारवाई केलेली आहे, काही लोकांना याच्यामध्ये अटकही झालेली आहे, गुन्हाही नोंदवलेला आहे आणि त्यामुळे याची पूर्ण ह्याचं इन्व्हेस्टिगेशन मुंबईचे पोलीस करीत आहेत आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। बघा, मला असं वाटतं की विरोधकांकडे दुसरं काही काम राहिलं नाही आहे आणि म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये काही ना काही राजकारण घडवून आणायचं। मला असं वाटतं की गंभीर अशा प्रकारची घटना आहे, त्या घटनेचं राजकारण न करता त्या घटनेच्या मुळाशी पोहोचून जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करणं याकडे समाजाचं लक्ष असलं पाहिजे, याकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे। सरकारचं त्याकडे लक्ष आहे, परंतु विरोधकांचं कदाचित त्याच्याकडे लक्ष नसून फक्त राजकारण करण्यावरती विरोधकांचा भर असल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य काही राजकारण्यांकडून केली जात असतात। अमरावतीमध्ये जे काही घडलं ते घृणास्पद आहे, अतिशय गंभीर अशा प्रकारची ती घटना आहे आणि आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये काही राजकीय पक्ष हे समाजविघातक, देशविघातक, देशविरोधी शक्तींना पाठिंबा देताना, त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत आणि मला असं वाटतं की ही जी घटना घडली त्या घटनेतला आरोपी सुद्धा अशा प्रकारच्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे देशविघातक, समाजविघातक शक्ती कशा प्रकारची कृत्य करत आहेत याकडे लक्ष वेधणारी ही घटना आहे। परंतु पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल।